श्री दुर्गा सप्तशती। नमो देवे महादेवी शिवाई सततम नमः नमः प्रकृते भद्राय नियता प्रदा स्मतां। श्री स्वामी स्तवन। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पुनर्दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति गंधातीत गगन सदृश तत्वमस्यादिलक्षम एक नित्य विमल चल सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुण रहित सद्गुरुतम नमामि। ओम रत्कांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटोपी मालादंड कमंडलुधर कटयांगर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम पाही माम पाही माम। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अघरणा परात्परा कैवल्य संध्या ब्रह्मानंदा यतीवर या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाल सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवद्या जगद्गुरु सुखधाम निवासया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटला सी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू सपई तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तू स्वरूपे नटलासी करता आणि करविता तुझी हवी आणि होता दाता आणि देविता तूच समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदिव्याग्र कोटे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विशेष वेदांचा तर्क शास्त्रे शास्त्रांते नावर विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिल्ला ख्याती वर्णिता दृढ ठेवला चरणी माता रक्षामसी समर्था कृपा कटाक्ष दीननाथ दासाकडे पाहावे। आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री या बिना आश्रय देजे सदैव पापताप आणि दैन सर्व जाव निर्सोन इलोक सोके दोन परलोक साधन करवावे। दुस्तर हा सागर याची पावे पडलं तीर तो नाम थंडी साचर प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती मुली नाना बाधत तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे माझं सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार्क हृदय प्रकटपी शांती मनी सदा वसो वृथा विमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःख हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयाची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो आह सुगम दुर्गम जो बहुपंत व्यवहारी वर्तेता न पडो भ्रांती चिंता अंगी द्यावी आम्ही सत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोन या संसारात प्राशिद्ध नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगमच लागी करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी बनाची नसेची। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। देव्या कवचम। ओम अस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्म ऋषी अनुष्टुप छंद चामुंडा देवता अंगन्यासोक्त मातरो अंगन्यासोक्त मातरो बीज दिग्बंध देवतास्तव त्वम श्री जगदंबा प्रीत्यर्थ सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोग। ओम नमश्चंडिकाय। मार्कंडेय उवाच छंद अनुष्टुप अतिगुह्य जे संसारी मानवा सर्व रक्षक पितामह ते सांगावे अद्यापि न दिले कुणा। ब्रह्म उवाच ऐसे गुह्यतम विप्रास सर्वभूतोपकारक देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुने। प्रथम शैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटा ती कुष्मांडा चौथी असे पंचम स्कंद माता ती षष्ट कात्यायनी असे सातवी काल रात्री ती महागौरी ती अष्टमा नवम सिद्धिदात्री ती नवदुर्गा यशस्विनी हे सर्व नाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला। अग्नित जळता कोणी शत्रुने खिळता रणी विषम संकटा माझी भयार्ता शरणागता न त्यांचे होतसे केव्हा अशुभ रण संकटे विपत्ती नादिसे डोळा शोक दुःख भय नसे। ज्या भक्ता स्मृती देवीची पावे श्रेय श्रुद्धी तो देवेश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित प्रेतारूढ तू चामुंडा वाराही महिषासना इंद्री गजस मारुडा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखी वाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंस समारूढा सर्वाभरण भूषिता माता समस्त ईशाया सर्व योग समन्वित भूषणे शोभती त्यांना रत्न नाना सुशोभित क्रोधयुक्ता समजता या रती शोभती देवता शंख चक्र गदा शक्ती हला निमुसला आयुधे खेटक तोमर आणि परशु पाशा आणखी कुंत त्रिशूला आयुध शारंग आदी महानते दैत्यांच्या देहनाशाशी भक्ता अभय द्यावया देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्र धारिती नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले महोस्ता हे महाभय विनाशिनी पाहता भय शत्रुषी देवी गेमज रक्षतु पूर्वेसी इंद्री रक्षाया आग्नेयी अग्निदेवता वाराही दक्षिण दिशे नैऋत्य खडगधारिणी वारुणी पश्चिम दिशे वायव्ये मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्य शूलधारिणी ऊर्ध्व ब्रह्माणी रक्षावी वैष्णवी अदवासिनी दश दिशा रक्षो ऐसी चामुंडा शववाहना पुढे पुढे जया रक्ष विजया रक्ष मागुनी अजिता वाम भागाशी दक्षिणेय पराजिता उद्योतिनी शिका रक्षो उमा रक्ष तू मस्तका मालाधारी ललाटासी भ्रुकुटीसी यशस्विनी त्रिनेत्राती भ्रुमध्या यमघंटाती नासिका शंकिनी चक्षुमध्याशी कानाशी द्वारवासिनी कमल कलिका रक्षो
कर्णमुलाशी शाकनरी सुगंधा नासिका रक्ष उत्तरोष्टाशी चर्चिका अधरा अमृतकला जिवेला ती सरस्वती दंतारक्षावी कौमारी कंठे देशाशी चांडिका घाटीशी चित्रघंटा ती महामाया ती टाळूशी हनुवटीशी कामाक्षी वाणीशी सर्वमंगला ग्रीवीशी भद्रकाली ती पृष्ठवंशाद नुर्धरी नीलग्रीवा बहिकंठा नलकुबरी स्कंदाशी खडगिनी रक्ष बाऊशी वज्रधारिणी दोन्ही हाताशी दंडिनी रक्ष अंगुली अंबिका शुलेश्वरी नघारक्षो कुक्षी रक्षो कुलेश्वरी स्तनारक्षो महादेवी मना शोकविनाशिनी हृदया ललिता देवी उदराशुलधारिणी नाभिशी कामिनी रक्षो गुह्य गुह्ये गुहेश्वरी पुतना कालिका लिंगा गुदामहिषवाहिनी कटिभागा भगवती टोंगळे विद्यावासिनी रक्षावी कामपूर्णाती पोटरीशी महाबला घोट्याशी नारसिंही ती पादपृष्ठाशी तेजसी श्रीपादांगुली रक्षोतळवे तलवासिनी द्रष्टकराली नकाशी केशाशी ऊर्ध्वकेशिनी रोमकुपाशी कौबेरी त्वचा वाग्वीश्वरी तथा रक्तमज्जा वसामांस हाड वेदाशी पार्वती अंतराशी कालरात्री ती पित्ताशी मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशा कफा चुडामणी तथा ज्वालामुखी नखतेजा अभेद्या सर्व संदिशी ब्रह्मानी वीर्य रक्षावे छाया छत्रेश्वरी तथा अहंकार मनबुद्धी रक्षावी धर्मधारिणी प्राणापान रक्षणासी समान ध्यान रक्षणा एक वज्रहस्ता देवी प्राण कल्याण शोभना रसरूप गंध शब्द स्पर्शा देवी योगिनी सत्वरज तमोगुणा रक्षो नारायणी सदा रक्षो आयुषी वाराही रक्षो धर्माशी वैष्णवी यशकीर्ती लक्ष्मी विद्या रक्षो चक्रिणी ती धडा इंद्राणी गोत्र रक्षावे पशुचंडिके महालक्ष्मी ती पुत्राशी रक्षो पत्नीशी भैरवी पंथाशी सुपथा रक्षो मार्गक्षेमकारी तथा राजद्वारी महालक्ष्मी विजया सर्वतस्थिता रक्षाहीन असे स्थान कवची नच बोलिले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छा अंतरिजाच्या पावलं टाकता कुठे कवचा स्मरुणी जावे तेथे जाणे असेल की अर्थलाभ मिळे तेथे सर्वेच्छापूर्तीचा जय अभिष्ट वस्तू चिंतावी तेथे प्राप्ती सुनिश्चित परमेश्वरी अतुल लाभे तो भूतलावरी निर्भय होतसे त्याला संग्रामी न पराजय त्रैलोक्या माझी तो पूज्य कवचानी सुरक्षित दुर्लभ देवतांशी जे देवी कवच असे त्रिकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवून दैवी कला प्राप्त होती त्रिलोकीय पराजय आयुष्यत वर्षाची अपमृत्यू कदा नव्हे नाशती व्याधी साऱ्या माता कोड आणि मृगी स्थावर जंगम आणि कृत्रिम विषनाशती अभिचारिक जे काही तंत्र मंत्र तंत्र भूमिदळी भूचर खेचर आणि नाशती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्ष चरा घोरा डाकिन्या ज्या महावला ग्रहभूत पिशाच जे यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्म राक्षस वेताळ कुष्मांड भैरवादिकी कवच हृदयी ज्याच्या पाहता पडती तया तसे मान्य राजश्री सतेज यशवान तो यशवाडे तयाचे या कीर्तिमंडित भूतळी जपो सप्तशती चंडी पाहिले कवच वाचुनी हे वन पर्वतारण्य भूतळात वर जोवरी संतती नांदते त्याची पोत्र पौत्रादी तोवरी देहांती परमस्थान महामाया कृपाबळी सुरदुर्लभ जे नित्य भक्ता ते साध्य होतसे पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौकेशी वासवे ओम श्री देवी कवच कुलदेवता चरणार्पणमस्तु अर्गला स्तोत्र ओम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषी अनुष्टुप छंदा श्री महालक्ष्मी देवता श्री जगदंब प्रीत्यर्थ सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोग ओम नमश्चंडिकाय मार्कंडे वा छंद अनुष्टुप ओम जयते मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते जय त्व चामुंडे जय भूतार्ती हारिणी जय सर्वगते देवी कालरात्री नमोस्तुते मधुकैट बहंती विधार्तु वरदे नमः रूपजय यशदेयी नाशविषड विकार हे महिषासुरहंती हे भक्तासी सुख दे नमो रूपजय यशदेयी नाशविषड विकार हे रक्तबीज वदे देवी चंड मुंड विनाशिनी रूपजय यशदेयी नाशविषड विकार हे शुंभ निशुंभ धुरुमाक्ष मर्दिनी देवी विक्रमा रूपजय यशदेयी नाशविषड विकार हे पद्मपाद वंदिता हे सर्व सौभाग्यदायिनी रूपजय यशदेयी नाशविषड विकार हे अचिंत्य रूप चरिते सर्व शत्रु विनाशिनी रूपजय यशदेयी नाशविषड विकारे निष्पापकारिणी चंडी वंदिता भक्तीने तुला रूपजय यशदेयी नाशविषड विकारे भक्तीने स्तोत्र जे गाती चंडिके व्याधी नाशिनी रूपजय यशदेयी नाशविषड विकार हे चंडिके जे तुला नित्य पूजती भक्तीने जन रूपजय यशदेयी नाशविषड विकार हे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख रूपजय यशदेयी नाशविषड विकार हे द्वेषी नाशोत जे माझे मज लावो महाबल रूपजय यशदेयी नाशविषड विकार हे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा रूपजय यशदेयी नाशविषड विकार हे देवदैत्य शिरोरत्त घासती चरणावरी रूपजय यशदेयी नाशविषड विकार हे विद्यावंत यशस्वंत लक्ष्मीवंत असो जन रूपजय यशदेयी नाशविषड विकार हे प्रचंड दैत्य दर्पांगणे चंडिके शरणागता रूपजय यशदेयी नाशविषड विकार हे चतुर्भुज चतुर्मुख संसुस्ते परमेश्वरी
रूपजय यश देई नाश विषड विकारे विष्णुकरी नित्य स्तोत्रा भक्तीने देवी अंबिके रूपजय यश देई नाश विषड विकारे हिमाचल सुतानाथ गातसे परमेश्वरी रूपजय यश देई नाश विषड विकारे इंद्राणीपती सद्भाव पूजिते परमेश्वरी रूपजय यश देई नाश विषड विकारे प्रचंड भुजदंडाचे होत निर्गव दानव रूपजय यश देई नाश विषड विकारे श्री अंबिके भक्तासी देशी आनंद थोरतो रूपजय यश देई नाश विषड विकार हे मनासारखी पत्नी संसार सिंधू तारिणी मनोहर लाभावी ती कुलवान सहचरी हे स्तोत्र आदी वाचोने वाचा सप्तशती पुढे जपसंख्या फल लाभे सवे प्रचुर संपदा श्री देव्यार्गला स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु अतकिलक स्तोत्रम ओम अस्य श्री किलक मंत्रस्य शिव ऋषी अनुष्टुप छंद श्री महासरस्वती देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थ सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोग ओम नमश्चंडिकाय मार्कंडे उवाच छंद अनुष्टुप ओम विशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेद दिव्यलोचना श्रेय प्राप्ती निमित्ताय नमो सोमाधारिणे अभिकिलक हासवे हे महास्तोत्र कळोपुरे मंत्रसिद्धी तया पाठी कल्याण प्राप्ती साधका उच्चाटनादी सिद्धीसी दुर्लभ वस्तू लावण्या सप्तशती स्तोत्र ऐसे देवी सिद्ध्यर्थ देतसे न मंत्र नौषध तंत्र नको साधना आणखी जपाविन फळायती सर्व उच्चाटनादी सिद्धी अन्यत्र मंत्राने थोर सप्तशती तरी उत्तर लोक शंकेसी दे भगवान शंकर सप्तशती स्तोत्र ऐसे एकची जपता पुरे समाप्ती नसे तत्पुण्या गुप्त ठेवी महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुणी सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्यागुणे देवीसी सर्व बाहुनी प्रसाद सेवने तिचा किलक नाम या कर्मा शिवप्रोक्त सुमंत्र हे हिसे किलक साधुनी वाचे सप्तशती सदा पाशर्द तो देवीचा सिद्ध गंधर्व होत असे संसारी बहिणा कोटे सर्वत्र फिरता मही अपमृत्यू चुके त्याचा मोक्ष त्याला मरोण या किलक निष्किल न हे जाणूनी पाठ हा बरा दोषना राहती कोरी फळे सप्तशती तया सौभाग्यादी स्त्रियांमध्ये हात तो संतोष देवीचा हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर मंद स्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायनी उच्च स्वरे करावा हा पाठ सप्तशती सदा ऐश्वर्यजीची अपावे सौभाग्य रोग्य संपदा शत्रुहानी मोक्ष सिद्धी तुला का भुलती जन श्री देव्या किलक स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु रात्री सुक्त ओम भगवती निद्रादेवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी अशी ब्रह्मवाच तू स्वाहा तू स्वधा देवी वषटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदू रूप अर्धमात्रा अनुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तुझं उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्रासशी जरा उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये सहा रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्रया विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा तू श्री तू ईश्वरी री तू बुद्धी बौद्ध लक्षणा लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगधारिणी शुलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिणी तथा छापशर धरे देवी भूषुंडी परिघायुदा सौम्य सौम्य रामाजी तू सौम्य अति सुंदर परापराहुणी थोर तू एक परमेश्वरी सत्यात जी शक्ती ती तूच सर्व रूपिणी सर्व शक्तेस्तवायाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक संहर्ता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माये तू शंकर प्रलयादिश तूच आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा ही योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहित यांचे दुर्धंश मधुकैटबा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे रात्री सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री दुर्गाय नमः अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीची महिमा कैशी मधुकैटभ नाशतो सुरत समाधी वैशाते मेधा ऋषी सांगतो विनियोग ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थ प्रथम चरित्र जपे विनियोग ध्यान वृत्त शार्दूल विक्रीडित खडगा चक्र गदानी छाप परिघा शूला भुषुंडी शिरा षडघाधारण जिकरी त्रिनयना सर्वांगभूषा धरा निलासारकी कांती पाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभा स्तवी विधी निद्रा जगन्नायका ओम नमश्चंडिकाय ओम मार्कंडे उवाच छंद अनुष्टुप सूर्यतनय सावर्णी मनु बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे एक सांगतो कृपावंत महामाया तेने मन्वंतराधीप सावर्णी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ पूर्वी स्वारोचिषा माझी चैत्रवंशीय भूपती सुरतनाम महाराजा समस्त क्षितिमंडला पुत्रा समान तो राजा प्रजा पालन तत्पर कोलाविध्वंसी वैऱ्यांनी धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरताची घोर संग्राम तो करी कोलाविध्वंसी जे त्यांनी तरी सुरत जिंकिला रण सोडून तो आला सांभाळी पुरा आपुले जिंकले तेही वैऱ्यांनी भूपती क्षीण झाला अमात्य बली दृष्टात्मा भूपत दुर्बल पाहुनी सेनाबल लुटोन या राजधानीशी जिंकती
शिकारीच्या मिशे राजा होणी यश सारतो दुर्दैव लपवू पाहे जातसे घोर काननी आश्रम मेधा मुनीचा हिजरकही विसावले शोभनीय शिष्य वृंदे रान सुंदर पाहितो ते सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी काननी विचरे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझ्या पूर्वजांची तुई राजधानी नसे मज सत्ता ज्यांची या जवळी दृष्ट ते मृत्यू पीडक छळता जनवृंदाशी कोण वारिल त्या खळा माझा हत्ती शूरपुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयांची या मौजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चित्ता वाहोनी दुःखी स्वगत त्यावना वेदाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी कोण तू कोठून आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणूनी विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुणी नृपा निर्मळ चित्त राजाचे वैश्य गदगद झाला मोकळे करुणी चित्त हृदगत त्याशी बोलिला वैश्य उवाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनी काकुळी श्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी धन नारी पुत्राहीना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखीस्त मी वना आलो गृह वृत्तांत ना कळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजोवाच श्रीपुत्र धनजे वनवासासी कारण प्रिय लोभिनारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्य उवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावरे हे करावे काय ना सुचे पितृस्नेह नसे पुत्रा धनेचू छळती मज पती प्रेम न पत्नीशी आत्मीय वैरी झाले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदय दुःख भोगतो न कळे ममता कैशी जडली चित्ती माझिया पाषाण हृदय आपता न भुले मी करू कसे मार्कंडे उवाच मेधामुनीच्या सेवेची आले जुळुनी सर्व ते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्यतो विनय नीतीने भावे आदरे पैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्तालाप या स्थळी राजोवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नासी माझी आम्ही पराधीन मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमज सर्वांगी ममता माझ्या गत राजाची अस्तव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हविष्य दुःखी असे इथे स्वजन व्यक्त राहुनी ममता याची ना तुटे दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्ताजी करुणी झोंबली आम्हा सज्ञान सुनी आम्ही नेकळे घेरलो कसे विवेकहीन की आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषीरुवाच भाग्यवंता समस्ताशी कडे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणारुचे भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी जनांतरी दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नर त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव पशुपक्षी मृग तैसे भोगती विषया नर नर नारी परिसौख्य भोगती पशुपक्षी ही स्वयं क्षुधा तृषा याशी परी मोहित चित्त हे पिलांशी ओदन देती कळुनी मोह हा असा आपणा प्राप्त जे काही भोगाया दीर्घ घालते मानव इच्छिती पुत्रा पशुपक्षी ही इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे योग निद्रा महामाया तियेचे बळ सर्व हे जी माया श्री जगता सेविता पावले तिची भक्ताशीवर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देतसे जन्म मृत्यू बळाने हा संसार बाधिला जिरे सर्व मोह सत्ती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया परा विद्या तर्के ही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी राजोवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा जगिती जन्मली कोटे कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे ऐकू इजित मनमन ऋषीरुवाच जगदरूपी नित्यरूपा ती देवी विश्वव्यापक देव कार्य सिद्ध व्हाया जन्मा जन्म घेत असे अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होत असे कल्पांती निजला होता श्री विष्णू शेषासनी करुण मळातून त्याच्या मधु कैटभ जन्मले ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मा मानी महाभय विष्णू नेत्री योगनिद्रा भावे स्तोत्र करी तिचे अधीश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे संसार पाळूनी सारा घडी मोडी क्षणामध्ये तेजस्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुल्येशी कुणी दुजे आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुणी जागा आणवया त्याला योग निद्रेश तो स्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी अशी ब्रह्मवाच तू स्वाहा तू स्वदा देवी वषटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदू रूप अर्धमात्रा अनुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तुझं उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांतरी ग्रासशी जरा उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये
सहार रूप कल्पांती सृष्टी रूप जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूप आहे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभावनी काल रात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी री तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पृष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगदारिणी शुलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिणी तथा चाप शरधरे देवी भुषुंडी परिघायुधा सौम्य सौम्य तरामाजी तू सौम्य अति सुंदर परापरा होळी थोर तू एक परमेश्वरी सत्य सत्यात जी शक्ती ती तूच स्वरूपिणी सर्व शक्ती स्तवायाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक संहर्ता निद्राधीड तुझ्या गुणे जसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू शंकर प्रलयाधीश तुझा आदर त्याशिवाय सर्वाधारे तुझ्या स्तोत्रात नसुनी योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वता ते प्रशंसती करावे मोहित याशी दोदंश मधु कैटवा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे ऋषिरुवाच तमादिष्टात्री देवी स्तविली ते दवा अशी नेत्र नासिका हृदय भाऊ श्रीवक्ष विष्णूचे निघाली त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख झाली एका अर्णवजलामध्ये शेषाच्या शयनातून योग निद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधुकैटभ दुरात बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता आला श्री विष्णू तो अनावर क्रोधारक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती उठवणी विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला 5,000 वर्षे ते बाहुयुधात रंगती उन्मत झाले योधे महामाया विमोहित दैत्यवंती विष्णूशी वर मागमनोपसित श्री भगवान उवाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण वाजनी द्यावावर इतका हा दुसरा न लगे मज ऋषिरुवाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणते विष्णूशी आम्हा वदावे जलना जिते ऋषिरुवाच तथास्तु म्हणती तेव्हा शंखचक्र गदाधर जागेवरी ठेवून या दोघांचे शिर घे हरी ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी एक महात्मे देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला ए ओम श्री अच्युत विरचिताया प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे प्रथमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु उवाच 14 अर्ध श्लोक 24 श्लोक 66 एकूण 104 अध्याय दुसरा एकत्र तेज देवांचे उद्भव त्यात देवीचा महिषासुर सेनेशी करी निष्प्राण तोरणी विनियोग ओम मध्यम चरित्रस्य विष्णू ऋषी श्री महालक्ष्मी देवता उष्णिक छंदा शाकंभरी शक्ती दुर्गाबीजम वायुस्तत्वम यजुर्वेद स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थे दुर्गाचरित्र जपे विनियोग ध्यान वृत्त शार्दूल विक्रीडित ओम शोभे अक्ष गदानी शक्ती परशुघंटा धनुष कुंडिका शोभे अंबुज खडक शंख सुरभी अष्टादशी हस्तका शूलापाश सुदर्शनाधरी तसे हाती प्रसन्नानना सेवी मी महिषासुरापहरिणी श्री लक्ष्मी पद्मासना ओम ह्री ऋषिरुवाच छंद अनुष्टुप देव दैत्यांमध्ये पूर्वी शताब्द रण झाले महिषासुर दैतेंद्र देवांचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकले महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊन बैसला पराजित देवता गेल्या ब्रह्मास करुणी पुढे शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती सूर्यचंद्र अग्निवायू यमेंद्र वरुणादिका महिषासुर गांजुनी स्वये झाला अधीश्वर स्वर्गीचे देव भूमीस फिरती हीन दीनते मानवापरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना दैत्यांचे वृत्त सांगोनी झाले शरणागत नाशाय दैत्यईसा तो सांगा साधन शक्य ते देवता पिडल्या भारी एकता शिव विष्णू ते क्रोधारक्त क्षणी झाले भ्रुकुटी ताटल्या बहु चक्रपाणी महाकोपी तेज आहे मुखातुनी ब्रह्मा आणि शिवाचे ही तेज त्यात सामावले इंद्रादी अन्य देवांचे तेज पावनी उद्भव एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महातेज व्यापल्या सर्व दिशा देवता पाहती नेत्री तेजाशी तुलना नसे तेजातून निघेणारी प्रकाश पडला तिचा व्यापले ते त्रिलोकांशी शिव तेजे जिचे मुख यमराजाची या तेजे केस डोईस वाढले महत्तेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातून चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्र तेजातून कटी वरुणापासून जंगा नितंब तेज पृथ्वीचे पद ते ब्रह्म तेजाने सूर्य तेजात आगळ्या करांगळ्या वसुतेजे कुबिराची नासिका प्रजापतीची या तेजे वाढले दात देवीचे अग्नि तेजात त्रिनेत्र संध्याशे भ्रुकुटी तिची कान वायुतुनी झाले मिळाले देव तेज जे त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले एक शूल दिला प्रेमे पिनाकधर शंकर एक चक्र हरिदेही आदरे अंबिके प्रती वरुण शंकर देता हे शक्तीचे दान अग्निदे दिला धनुष्य वायुने भाते 2 शरांसवे ऐरावताचा घंटा वज्र वज्रातून दिले सहस्र नेत्र देवीश भाग्यशाली पुरंदरे यमाने दिला दंड वरुणे पाश देवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मा तो दे कमंडलू रोमरोमी महातेज सूर्यदेवी भवानीशी प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला शोर शिर सिंधू हार वस्त्रे दे कुंडल चुडामणी
देईकडे अर्धचंद्र दे केयुरभाऊशी दुपुरे दोन्ही पायाशी गळ्यांशी सरी साजिरी मुद्द्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यांमध्ये निर्मल फरसा देई विश्वकर्मा सहर्ष तो अस्र भेद्य कवच देवीशी दान देत असे कमलमाला वक्षासी सर्वदा फुल्ल ईशिजे सागर देवीशी देई पद्मपुष्प करामध्ये हिमाचल दे स्वारीशी सिंह बैसावयास्तव नाना रत्न मणी देई मधुपात्र कुबेर दे पृथ्वी धरता महानाग शेष दे नाग हारतो अन्यान देवता देती अस्त्र शस्त्रादिभूषणे ऐशी सन्मानिली देवी अन्यान देवतांनीही उच्च स्वरे अट्टहासी ती करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी आकाशी शब्द उठला भरले नभ त्यागुरे गगनी नाद मावेना नभई सान वाटले विश्व घाबरले सारे सिंधुशी कंप झाला कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानी सिंहाईनी देवता जय गर्जती भक्तिभावे महर्षीनी नम्रत्वे स्तोत्र मांडले त्रिलोकाशुद्ध पाहोनी उठले सज्ज दैत्य ते सुसज्जित दैत्य सेना सामोरी धावले त्वरे महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय झाले सिंहनाद जिथे झाला धावला दैत्य त्या स्थळी त्रिलोकी भरले तेज ऐशी देवी दिसे तया पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी झळके शिर व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता सहस्रभुज दंडाची देवी दाही दिशा दिसे प्रारंभ झाला युद्ध दैत्य देवीची या तिथे अस्त्रशस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशल्या महिषासुर सेनेचा चिक्षुर तो अधिपती करी शस्त्रास्त्र वर्षा तो चामर सैनिका सवे 60 सहस्र रथीचा उदग्र स्वामी तो लढ 1 कोटी रथीचा तो स्वामी लढे महाहनु तीक्ष्ण रोम सिलोवा 5 कोटी रथी सवे रथी 60 लक्ष सवे स्वामी बाष्कल तोड लढे गजाश्वी 1 कोटी ते घेऊनी परिवारित 5 अरब रथींचा बिडाल स्वामी तो लढे सहस्र ते महादैत्य ससैन्य वाहनातुनी वाहन सहस्र कोटी महिषासुर त्या सवे ससैन्य करी युद्धाशी हत्ती रथ यातुनी तो बरबिद्दीपाल शक्ती फरसा खडग मुसळ पट्टीशादी अस्त्रशस्त्रा प्रहार करती खड वधाया देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर घेरली देवी दैत्यांनी चालले युद्ध तुंबळ उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हानिती फेकती पाश ते काही मारिती खडग कोणी दे उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गा देवी सपारण्या क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडीते थोडी थकली नाही मुख म्लान नसे जरा शस्त्रास्त्र मारी दैत्यांशी सविती ऋषी देवता वाहन सिंह देवीचे वनात वनवाजसा रणात सुरा मारे विचरे भय सोडुनी निश्वास सोडिता देवी सहस्रो गणतक्षणी सहस्र होणी दैत्या शस्त्रास्त्र मारती रणी फरसा बिंदीपालाने खडग पट्टिश घेऊनी सामना घेती दैत्यांचा शूर वीर विलक्षण निर्भय देवीचे नी ते वधुनीय सुराजना नगारे शंख आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खडगाने सुरावधी देवीशी हर्षवाया ते मुद्डग ठोकती गण भयंकर गड्डाराने मूर्छित मारले किती शतावधी महादैत्य वधी देवी महाबला ओढले बांधुनी पाशे मारुनी तलवारती करी द्विधासुरांसी गदा घाव कुणावरी लागले मुसळ कोणा ओगती रक्त ते खळ शुलाने फाटली छाती शव लोळे भूमीवरी बाण वर्षा करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी छिन्न भिन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडली देवपीडक दैत्यांची गत प्रण कलेवरे मधुनी तुटले कोणी जंगा घाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा दैत्य कोणी असा वीर धडची राहिले जरी तो शस्त्र घेऊन धावे देवीशी युद्ध खेळण्या तुटले देह दैत्यांचे कंबद्ध वाद्य वैकुनी नाच तीरण रंगी ते ताल सुर धरोडिया खडग शक्ती वृष्टी हाती असंख्य धड धावती देव श्रीमंती थांब उन्मत्त शस्त्र फेकती रथ हत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीशी चालण्या दुरली जागा रक्ताचे पाठ चालले अरण्या जाळतो अग्नी दैत्य सेनात शिरणी क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली इंधन जळते तैसे दैत्य गेले मरोनी ते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आयाळ हलवी सिंह गर्जना घोरतो करी व्याकुळ प्राण दैत्यांचे ऐसेच वदले किती देवीचे गणते लढती वदती दैत्य सैनिका संतुष्ट देव आकाशी आनंदे वर्षती फुले ओम श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावते टीकायसे मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य द्वितीयोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु उवाचे 1 श्लोक 68 एकूण 69 संपूर्ण 173 अध्याय 3 सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्वते महिषासुरई वदला धन्य दुर्गा महाबली ध्यानवृत शार्दूल विक्रीडित ओम क्रांती सूर्य सहस्र रक्त वसना कंठीशिरो मालिका रक्तालिप्त पयोधरा जपवटी विद्या अभितीवरा मुद्रातीन करी त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रमा शोभे डोई धरोण रत्नमुकुटा देवी नमो पाहिमा ओम ऋषिरुवाच छंद अनुष्टुप नाश पाहुण दैत्यांचा चिक्षुर दैत्य क्रुद्ध धावून आला पुढती वधाया देवी अंबिका
संग्रामी देवीवरती सोडी दैत्य असे शर मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होत असे. देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले, जे त्याचे सारथी अश्व अनायासे विदारले. धनुष्य ध्वजा तोडोनी बाणे विंदोनी त्या खळा, घाळ अंग प्रत्यंगे केला सेनापती त्वरे. ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला, धनुष्य रथ श्वाशी मुकला सारथी सेवका. तलवार मारली भाळी सिंहाशी घावत करी, भुजा वामजी देवीची प्रहार साधला तिथे. बावशी लागता तुटली दैत्याची तलवार ती, सक्रोध रक्त नेत्राने शूल घेऊन धावला. भद्रकालीशी माराया फेकला नवमंडळी, सूर्यासम प्रभाज्याची चालला तेजवान तो. देवीने शूल फेकोनी तोडला शूल सत्वरी, चुक्षुर मारला वेगे गत प्राण पडे खळ. आला थांबर धावोनी देवपीडक दुर्जन, हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीशी. देवी महाबला ऐसी हुंकार करता त्वरे, शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तक्षणी. चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित, बाणाने देवीने तोही खंडोनी टाकला त्वरे. हस्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडोनिया, बाहुयुद्ध सुरू झाले दोघेही बळ लाविती. दोघेही हत्तीवरूनही आले तेव्हा बैदळी, भयंकर प्रहाराने मार देती परस्परा. नभातुनी उडी घेता सिंहाने शिर तोडले, चामर दैत्य तत्काळ गत प्राण पडे भूमी. शिलावृक्षादी माराने उद्रग्य दैत्य तो असा देवीच्या हातून मेला, चपेट्यांनी कराल तो. गदेनी उद्धत मेला, बाणाने ताम्र अंधक, बाष्कल बिंदीपालाने मारी देवी तक्षणी. त्रिनेत्रीने त्रिशूलाने उग्रासे मारला त्वरे, उग्रवीर्य महाहनू दैत्य तेही विदारले. बेडाल तलवारीने दडापासून तोडला, दुर्धर दुर्मुख दैत्या बाणाने नाश झाला. सेना संहारताईशी रेड्याचे रूप घे खळ, महिषासुर दे ताप देवीचे गण त्रासले. उंदाडा देत कोणाशी खुरानी मार देत असे, पुष्ट शिंगे कुणा मारे वेगाने भरती कुणी. सिंहनादे कुणी मेले निश्वास वायूने कुणी, धराशायी किती झाले देवीचे गण त्या क्षणी. सिंहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला, जगदंबे प्रती तेव्हा अंतरी क्रोध दाटला. महिषासुर त्वेषाने पर्वत उचली त्वरे, शिंगाने फेकुनी भूमी गर्जना करी घोरतो. वेगाने त्याची पृथ्वी कंप पावे क्षणोक्षणा, पृच्छाने उडती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी. शिंगाच्या हालचालीने नाशती मेघमालिका, श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी. सक्रोध महादैत्याशी पाहता चंडी कोपली, पदार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावर. बांधला दैत्य पाशाने रणीबद्ध तयागुने, रेड्याचे रूप सोडोनी दुसरा देह तो धारी. सिंह होऊन धावे तो वारा आला शिरावरी, क्षणार्धी नर तो झाला खड्गा हाती हा दिसे. ढाल तलवार देवी ती घेऊनी घाव घालिता, सोडी तो मानवी रूपा झाला गज भयानक. सिंहाशी ओढी देवाच्या सुंड त्याचा महाबली, खडगाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ. दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देत असे, चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जन. सुरभी पिऊनी अंबा अमृतोन्मद पावली, रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली. बलोन्मत्य दैत्य गरजे शिंग मारोनी पर्वता, परत फेकी आकाशी पडावे अंबिकेवरी. देवीने बाण सोडून केले चूर्ण महाचल, रक्तोष्ण ती सुद्धा सेवी वाचा शौर्य प्रंकल्पित. देवी वाच तुझा विक्रम पाहू दे, जोरी मी पिते सुद्धा, पडता तू प्राणहीन गरजतील सुरेश्वर. ऋषी उवाच ऐसे बोलून ती देवी दाबी पायामध्ये खळ, कंठाशी लक्षुनी त्याच्या शुलाघात करीत असे. रेड्याचे मुख फोडून बाहेर येत असे नर, देवीने निज शक्तीने येता अर्धा निरोधीला. तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी, मस्तक तोडी दैत्यांचे महिषासुर मर्दिनी. हाहाकार रणी झाला दैत्य सेना पडे भये, समस्त देवता तेव्हा प्रसन्मुख भासती. देवता महर्षी दिव्य दुर्गा स्तवन मांडती, यश गंधर्व ते गाती करती नृत्य अप्सरा. श्री अच्युत विरचिता प्राकृत भारत टिकायचे मार्कंडेय पुराणे सावनिके बनवतरे. देवी महात्म्य तृतीय अध्याय श्रीकुल देवता चरणार्पणमस्तु. वाच 3 श्लोक 41 44 संपूर्ण 217 अध्याय 4. इंद्रादी देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली, देवीचे मांडले स्तोत्र ती देवता वरदान दे. ध्यान वृत्त श्रद्धरा, ओम कालाभ्राजी कटाक्षे हरी कुलभयदा. चंद्रभाळी जियेशी शंका चक्रा कृपाना, त्रिशूल करधरा धारी नेत्र त्रयाशी. सिंहस्कंदादी रूढा त्रिभुवना अखिला पूर्ण तेजे करी जे. घ्यावी दुर्गा जयाख्या सुर मुनी भवती सेविती सिद्धीशी जे. ओम ऋषिवाच वृत्त वसंत तिलका, दुर्गा महान महिषासुर दैत्यमारी. शक्रादिदेव नमना लीन होती भारी. लावणी अंगफुलती यश सौख्य दाने. देवी स्तोत्र करती सुरनम्रतेने जी. विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती ते देव स्वर्ग भुवनी जिची विभूती. जी पूजनीय ऋषी देव जगजनाला हो ते सनविता हितदा आम्हाला. ठावा प्रभावन जिचा भगवानता, ब्रह्मा शिवान वद्वेदित स्तोत्र गाता. ती चंडिका अखिल जगत परिपालनाचा, वाहो विचार शुभ मंगल भावनाचा. जी पुण्यवंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी, पाप्य अभाग्य सुहृदा सद्बुद्धी उर्मी. श्रद्धा महान कुलीनांतरी लाजईशी, पाळी जगासनमितो तिची आपदाशी. नावर्णवे त्वदीय रूप चित्ते ऐसे, ते शौर्य जय सुरानाशक थोर जैसे. जी देव दैत्य समरी सकळांत दुशूर,
चारित्र्य अद्भुत कसे स्तवू मी अपार, तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ, देणे हरिहर तुला दसदोष धूळ, आधार तूच सकल जगदंशभूता, अव्यक्त तुझ परमास प्रकृती समजता, श्वासरूप तुझी हे तव नाम घोषे, यज्ञात होती सुरतृप्त त्वदीय श्वासे, श्राद्धात तृप्ती पितरा तव कारणाने, तेने स्वदाजन तुला म्हणतात मारे, जो मोक्ष साधन चित्त महाव्रताचे, तत्वज्ञ संयमी जना बहुमोल ज्याचे, अभ्यासती मुनी जया निगमापताला, विद्यापुरा तुझ न अन्य तुझ्या रूपाला, तू शब्द रुग यजू आणि सुसाम छंदा, ऐश्वर्य षडत्रय श्रुती, धनधान्य मुद्रा, तू भूमी आणि कृषिशास्त्र कृषिक याती, पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती, शास्त्रज्ञ होती तूच ते दृढ शक्ती मेधा, नौकात्वदीय बळतारी प्रपंचवादा, तू कैटा भारी हृदयित वस्तचिन्ह, गौरी तुझा शिवकरी अतिथोर मान, ईशस्तु असमला शशिपूर्ण बिंबा, लावण्य कांती कनका सुकुमारी अंबा, पाहुनी क्रोध चढला महिषासुरासी, केला प्रहार नवलावह मातव ऐशी, चंद्रानने भ्रुकुटी क्रुद्ध तुझ्या भयान, ज्या पाहता महिष तो नच सोडी प्राण, भील कालही जया बघता मुखाला, पाहुण तेनच विनाश तरी खळाला, संतुष्ट तू तर जगाहित लाभ होतो, क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होतो, प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनाशी, तू मारिले सहकळा महिषासुरासी, तू सुप्रसन्न तरी या जगी मान त्यांचा, लाभे यश स्त्रीवर उज्ज्वल धर्म त्यांचा, स्त्रीपुत्र सेवक तया मिळतात योग्य, धन्यत पावती जगी मिळवून श्रेय, धर्मानुसार सुकृती करती सुकर्म, ते भोगती तव कृपायुत स्वर्गधाम, तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती, त्रैलोकी कर्मफळ लाभ तुझेनी होती, नामे तुझ्या भय हरे भवपीडितांचे, तू बुद्धी तेज जगती हित इच्छुकांचे, दारिद्र्य दुःख भय हारिणी एक तुची, सर्वोपकारिणी विद्रावली ते तुझीची, पावत सौख्य जरे या शुभ कामनेने, तू मारिशी खळजना रणशूरतेने, ते नरकगामी भवसागरी मुक्त व्हाया, दैत्या जनावदसी तू सदैरणाया, त्वद दृष्टीपात जरी जाळील विश्व सारे, संहारिशी असुर तू तरी शस्त्र भारे, स्पर्शे पवित्र रिपू होणी युद्ध रावा, हा भाव तो मनात इथे सवा, पाहोनी खडक त्रिशूलाची महान दीप्ती, अंधत्व येना असुरा बलकोन नेत्री, चंद्रानने तव दर्शने जास होते, अंधत्व येईल ते असं कसे तरी ते, दृष्टा पराभूत करी तव देवीशील, लावण्य कांती तव चिद्रूपते अतुल, निर्गर्व होती सुर स्वर्गी तुझ्या बलाने, तू जिंकशी रिपुदळा करुणाद्र प्राणे, लावण्य सुंदरी जिला रिपू कापत आहे, गेथोर कोण तुझुनी जगात आहे, युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी, ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी, सहारिली हरिदळे त्रैलोक शांते, दैत्याच स्वर्गपद तेशी विचारवंते, आम्हा दिले अभय त्वा चिरंजीव केले, माते तुला नमन ठेवणी पायी भाळे, छंद अनुष्टुप शुलाने रक्ष हे देवी खडगाने रक्ष अंबिके, रक्ष धनुष्य टंकारे घंटा ध्वनी करोनिया, पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके, आम्हा त्रिशूल घेऊन हाती रक्षी उत्तर ईश्वरी, भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी जी रूपे, आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्यागुणे, खडगशूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या, ते सर्व घेऊन आम्हा संरक्षावे तुवा सदा, ऋषिरुवाच जगन्माता महादुर्गा स्तविली ईशापरी, दिव्य पुष्पगंधमाला देवी पुजती देवता, दिव्य धूप भक्ती भावे सुगंध अर्चिती तिला, प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत, देवी उवाच तुमचे मनी जे इच्छा मागावर तो मला, देव उवाच भगवंती पूर्ण केले नुरले काही मागणे, महिषासुर तो वैरी ठार केला तुवारणी, तरी द्यावे आम्हा काही इच्छिशी, तू महेश्वरी आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका, संकट निस्तरावे गे गाती जे स्तोत्र त्याची, वैभवित्त समृद्धी संपत्ती श्री मिळवतया, अंबे त्वा प्रसन्न वदने प्रसन्न असणे सदा, ऋषिर्वाच प्रसन्न केली देवानी भद्रकाली जगदहिता, तथास्तु वर देऊनी झाली गुप्त तेनुपा, त्रिलोकहित करती जी देवांच्या देही जन्मली, तिच्या प्राचीन वृत्तांता बोलिलो मी सविस्तर, पुढे देवहितासाठी निशुंभ शुंभ नाशवी, गौरीपासून घे जन्म कथा सुंदर देवीची, यथावत सांगतो एका प्रसंग पूर्ण तो आता, सर्व हे लोकरक्षाय प्रकटेती पुन्हा पुन्हा, ह्री ओम श्री अच्युत विरचिताय प्राकृत भागवत टीकाय श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनोत्तरे देवी महात्म्य चतुर्थोध्याय, श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु, वाच 5 अर्ध श्लोक 2 श्लोक 35 39 संपूर्ण 259 अध्याय 5 देवीशी स्तविती देव सांगती चंड मुंडते, शुंभ पाठ विदुताशी निराश दूत येतसे, विनियोग ओम असे श्री उत्तर चरित्रस्य रुद्र ऋषी, श्री महासरस्वती देवता अनुष्टुप छंद भीमाशक्ती भ्रामरी बीजम सूर्यस्तत्व सामदेव स्वरूप, श्री महासरस्वती प्रीत्यर्थ उत्तर चरित्र पाठे, विनियोग ध्यान वृत्त शार्दूल विक्रीडित, ओम घंटा शूल हलानी शंख मुसला चक्रधनु सायका, हस्तादी दरुणी शरद शशी जशी कांती मनोहारिका, गौरी देह समुद्भवा त्रिजगता आधारभूता, महाभावे नित्य सरस्वती भजन मी शुमाब्दी केले स्वाहा, ओम क्ली ऋषिरुवाच
पूर्वी शुंभ निशुंभाने हरविला शचीपती त्रैलोक्य यज्ञ भागाशी त्याचे पासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नी कुबेर वरुण यम याचे पदतया हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांशी बाहेर देते काढती अपराजिता देवीचे देवास्मरण झाले आपत्तिकाली स्मरता मज निश्चित धावणे देवांसी असा अंबेचा आशीर्वाद पुरातन अपमान महादुःखी स्मरती देव अंबिका आठवणी वरा लागी संकटी सोडविन मी देवता चिंतुनी ऐशा हिमालय गिरीवरी भगवती विष्णू माया स्थविती मन लावणी देवा उचू नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन नम प्रकृती कल्याणी निमे वंदितो तुला नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नम ज्योत्स्थनामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नम दैत्यांची लक्ष्मी राजांची उमा कांते नमो नमः दुर्गा तू दुर्गाम पारा तू सार सर्वकारिणी ख्याती आणि तू कृष्ण ध्रुमेशी नित्यवंदन अतिसौम्य अतिरौद्रा वारंवार प्रणव हा नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नम जी देवी सगळा माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा ठाई चेतना बनवीत असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळ्यामध्ये बुद्धिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळ्या माझी क्षुधा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळ्यामध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा माझी शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळ्या ठाई तृष्णा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळ्यामध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा माझी जाती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळ्या ठाई लज्जा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळ्यामध्ये शांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा ठाई कांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळ्यामध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा माझी वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा ठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळ्या ठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळ्यामध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा माझी दृष्टी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळ्यामध्ये माता रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळ्यामध्ये भ्रांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यांत व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूपे जी सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः वृतवंशस्थ अभिष्ट लाभेस्त विती जिलासुर जीएस सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसो आम्हाला विपदा कदापिही उदंड दैत्य ग्रसिता आंबा सुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे समर्था तिला झनी आम्हान राहो विपदा कदा कुणी श्री ऋषिरुवाच छंदनुष्टू देवता सवित होते जान्हवी स्नान इच्छुनी त्या स्थळी पार्वती देवी आली राजत दक्षिणी विचारिता ती देवाशी देवी भृकुटी सुंदरा उद्भवली तिच्या देवी ही शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझेच हे गाती शुंभाने तुच्छ लेखले पराभूत निशुभाचे एकत्र देव सर्व केले पार्वतीपासून तेथे अंबिकोद्भव झाला कौशिकी नाव त्यासाठी प्राप्त झाले तिला जोगी कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी झाली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहु शुंभ निशुंभ दैत्यांचे सेवक चंडमुंड ते पाहती अंबिकेची लावण्य देह यष्टीशी जाऊनी सांगती शुंभा एक लावणे सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांती बाणजी नसेल पाहिली कोणी कोण कोटली शोध घे सुरेश्वर तू शूर तूच ती भोग कामिनी श्रीरत्न दिव्यांगाची दीप्ती सर्वत्र फाकली हिमाचलावरी अजूनी पहा जाऊनी तू स्वये मणिहत्ती आणि गोडे त्रैलोकी रत्नमालिका ते सर्व तुझ्या सदनी सुदैवे शोभती प्रभो पारिजात तरुश्रेष्ठ अश्व उच्चेश्रवा तुआ ऐरावत गजरत्न इंद्रापासून घेतले हंस संयुक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो अथवा महापद्मे हिरावला किंजिलकिनी युग्ममाला सागराने तुला दिली कांचन श्रावी जे छत्र होते वरुणाची आगरी प्रजापतीची या काशी ते आता जवळी तुझ्या उत्क्रांती दिदा मृत्यूशक्ती सागरातील रत्न जे वरुणापाश तो आज निशुभा जवळी असे अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन शोभित अर्पिले तुझं दैतेशा सर्व रत्ने तुझ्या घरी श्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये रूपा कल्याणमयी ती देवी नो हे प्राप्त तुला कशी ऋषिरुवाच एकोणी चंडमुंडाचे पाठवी देवीच्याकडे सुग्रीव महादेत्यांशी शुंभ सांगेत या दूता राधेने माझे जावे बोलावे देवीशी असे उपाय योजने ऐसा जाणावे सत्वरी तिला तो दूत तिथे गेला रम्य पर्वत जास्तडी
मधुर कोमलवाणी बोलला देवीशी असा दूत वाच देवी दैतेश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूतवी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या हव्या हात सर्वत्र आद्य मानिती देवता ऐशा त्या दैत्य श्रेष्ठाने दिला संदेश ऐकतो मम त्रैलोक्य अखिल वशवर्ती मज देवता यज्ञ भागही मी सर्व भिन्न भिन्न समर्पितो त्रैलोकी रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची ऐरावत जिंकिला मी इंद्र वाहन जो असे उच्चे श्रवा अश्वरत्न आला सागर मंथनी देवता मज वंदोळी नम्रत्वे अर्पिती मला देवगंधर्व नागांचे चौडी रत्न थोर जे ते सर्व माझी पाशी सध्या आहेत सुंदरी श्रीरत्न थोर तू विश्वी आम्ही मानितो तुला रत्नभोगते आम्हापाशी त्वा यावे रत्नवल्लिके ममानुज महाशूर अथवा वज सेव तू सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमीचे वरी परमेश्वरी अतुल पावशी मदनुग्रहे विवरुणी बुद्धीशी व्हावी पत्नी तू आमज ऋषिरुवाच ऐकुनी दूतवचना दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलली त्याशी जी धरित्र लोक हे देवी उवाच सत्य तू बोलला दूता अल्प मिथ्या नसे इथे परिमत परतिन्यायशी निश्चय पहिलाच हा करू मी मिथ्य तो कसा ऐकावा मम निश्चय मज जिंकिले संग्रामी मम गर्वास नाश होई माझ्या सम असे शूर होईल पती तो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुनी त्वरे वरावे मज जा सांग विलंब काय साईथे दूत वाचे देवी गर्वांध तू होशी मज सांगू नको असे शुंभ निशुंभा पुढती तू उभा राहील कोण गे देव दैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नार तू कोठे युद्धात राहाशी उभी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्ध क्षेत्रीचा ते दैत्या सवे कैशी अबले रण इच्छिशी शुंभ निशुंभ जोडी मानाने चल तू आता नातरिके सोडून तृणवत नेती ते तुला देवी वाच शुंभ निशुंभ ते शूररी मी करू ते कसे निधार पहिला माझा विचारा वाचूनीच हा आता तू सांग जाऊनी बोलिले ते मी आदरे उचित करावे त्यांची होईल मान्य जेतया ओम श्री अच्युत विरचिताय प्रकृत भारत टीकाय श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनोत्तरे देवी महात्मे पंचमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु वाचन होते त्रिपालान मंत्रा 66 श्लोक 54 एकूण 129 संपूर्ण 388 अध्याय 6 द्रुमलोचन व ध्यानवृत्त शार्दूल विक्रीडित ओम नागाधीश्वरी बैसली फणीमणी दीप्तानळे शोभली देही कांती अशी दिवाकर अशी तशी नेत्रत्रय रेखिली माला कुंभक पालक अंबुज करा चंद्रार्ध डोई दिसे सर्वदेश्वर भैरवाडकिनी अशी पद्मावती ध्यात असे ओम ऋषिर्वाचंद अनुष्टुम देवीच्या एकुणी ऐसे दूत विद्रोह तो करी दैत्य राजा सविस्तारे कळवी वृत्त झाले एकुणी दूतवचना सक्रोध दैत्य राज तो ध्रुवालोचना दैत्यांच्या सेनापतीशी बोलत तो ध्रुवालोचना जावे आणावे ओढुनी तिला धरुणी केस दृष्टीचे बलात्कारे करून या तिच्या संरक्षणासाठी यक्षगंधर्व हो कोणी अवशतक्षणी त्यांना वधावे तो महाशुरा ऋषिरुवाच आज्ञांकित असा शीघ्र तो दैत्य ध्रुवलोचन 60 सहस्र दैत्यांची सेना घेऊन चालला तेने ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुंभ निशुंभाचे पाशी मरे गरजोनी चालतू नमानिशी या वचनात तरी ओढून केसमी बलपूर्वक क्रोधाने नेईन बोलला असे देवी वाच दैतेश्वर तुझ्या पाठी सेना बल तुझ्या करी मज ओढून नेताना करीन नारी कायमी ऋषिरुवाच ऐसे बोलत धावे तो असुर द्रुबलोचन हुंकार मात्रे अंबेच्या तक्षणी भस्म झाला दैत्य सेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशुचा थोर वर्षाव चालला देवीचा वाहन सिंह आयळ हालून या गरजुनी सैनिका माझी पडला कुदनी त्वरे दाडा पंजे तीक्ष्ण मारी विदारी जबड्यामध्ये घायाळ करून टाकी देत्यासी सिंह तो नखारी फाडले कोणाचे पोट तो चिरी चपेट्या मारुनी कोणा धडाशी करी वेगळा भुजा मस्तक तो तोडी दैत्यांचे पोट फोडून केसरी पितसे रक्त आयळ हालून या अतिक्रुद्ध असा सिंह क्षणार्धी चौताळला मारी असुर सेनेला देवी प्रिय महाबली द्रुमलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले दैत्य राजक महाक्रोधे शुंभ संतप्त झाला कापती ओठ दैत्याचे चंडमुंड महाकळा आज्ञा देत्यांस तो तेव्हा एका दैत्य महाबली तरुणिके सोडा ती आना देवी इथे त्वरे ना जुळे तरी एका हे शस्त्रास्त्र घावई करा आसुरी आपली विद्या टाकुनी देवीचे वरी वधावी जागच्या जागी नको जिवंत ठेवण्या तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढुनी दयाना आन दृष्ट श्री वदता बरी ओम श्री अच्युत विरचिताय प्रकृत भारत टीकाय श्री मार्कंडेय पुराणी सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य षष्टोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण सुवाद 4 श्लोक 20 29 संपूर्ण 412 अध्याय 7 चंडमुंड व ध्यान वृत्त श्रगधरा ओम ध्यावी ती रत्नपीठार मधुर शुकस्वराई की जी श्यामलांगी पद्माशी पाय ठेवी शिरीष शिकला वाद्य विना सुरंगी कंटिकलार माला निमित विलसे चोळी ती रक्त बसरा मातंगी शंख पाचा मधुर मधुमदा कुंकू भाळी विचित्रा ओम ऋषिर्वाच्छंद अनुष्टुप आज्ञे निशुंभ दैत्यांच्या चतुरंगिनी घेऊन चुंडमंड महादेते शस्त्रास्त्रांस चालले सिंहाचे वरी देवी मंद हास्य करीत असे दिसे हिमाचलाची सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जरा धरण्याला भवानीशी तत्पर सर्व झाले अंबिका क्रोधयुक्ता ती पाहता दैत्य धावती काळा रंगमुखी आला क्रोधे संतप्त झाली ललाटी ब्रुकृटी वक्र त्यात विक्राळ आनना तलवार पाश घेऊन काली प्रकटली स्वये विचित्र खटवांग धरा
मुंडमाळा गळ्यामध्ये चिंता चर्म परिधान शुष्क मांसा भयंकर अतिविस्तार वदना जीवा तरला भीषणा निमग्ना रक्त नयना नादे घाबरती दिशा वेगाने तुटली तेव्हा दे त्यांच्यावर कालिका बक्षी प्राणस त्यांची पार्श्व रक्षक मारली माहुत अंकुशधारी सागंटा गज सैनिक एका हाती धरून त्यांचा ती प्राण बक्षित सारथी रथ अश्वादी दैत्य सेना महानती भयानक काळमुखी कालीच्या नाश होत असे लाथ गद्दे कुणा मारी धक्के देके सोडूनी गळा दाबी कुणाचा ती धक्का दे वज्र छातीने असुरांची शस्त्र असरे तोंडात धरुणी त्वरे तोडुनी फोडुनी टाकी दात चावित अंबिका सैनिक दृष्ट देत्यांचे कालीने सर्व मारिले कित्येक प्राण घेऊनी पळाले भयभीत ते खटवांग तलवारीने दत्तांग्रे चावले किती मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दृष्ट महाकळ क्षणात मारली सेना असुरांची महाबली काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणाचा केला वर्षाव संगरी भयानलोचना देवी बाणानी न दिसे कोणा भेगांनी न दिसे सूर्य देवीच्या मुखमंडली बाणचक्र पडून या होता ती लीन तक्षणी सक्रोध गर्जना केली कालीने विकट अद्भुत विक्राळ वदनी दात भयाने दिसती तिचे तलवार थोर घेऊन देवी हुंकार देत असे धरुणी केस चंडाचे पाडी मस्तक भुवरी मुंड दावून या येता देवी तलवार घेऊन क्रोधाने मारून त्याला संग्रामी लोळवीत असे महाबली चंड मुंड संग्रामी मरता असे पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूनी दोघांचे मुंड घेऊन काली गर्जोनी थोरती चंडिकेजवळी गेली जन्मत बोलत चंड मुंड पशुगे भेट मी दिली जी तुला शुंभ निशुंभाशी आता बधावे तो स्वयरणी ऋषिर्वाच पाहुणी मुंड दोघांचे चंड मुंड विनाश तो चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली चंड मुंडास मारुणी आली तू मजपाशी गे चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कीर्ती होईल श्री अच्युत विरचिता प्राकृत भारत टीका श्री मार्कंडे पुराणी सावनिके बनवंतरे देवी महात्म्य सप्तमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण सुवाच 2 श्लोक 25 29 संपूर्ण 439 अध्याय 8 रक्तबीजो अध्याय अनुवृत्त उपेंद्र वज्रा ओम प्रभात सूर्यापरी स्नेहनेत्री धरित पाशंकुश बाण हाती प्रदीप्त शक्ती आणि मादिकांनी अशी सदा ध्यात असो भवानी ओम ऋषिरुवा छंद अनुष्टुप चंड मुंड महादैत्य दैत्य सेना महाबली संग्रामी वेली पाहुणी शुंभ संतापला मणी असली नसली सेना दैत्यांची काढली रणा आज्ञा देऊन या शुंभ साधी संग्राम सिद्धीस सेनापती जे 86 उदायुध चलारणी 84 कंबू नावाचे सैनिक घेऊन चला 50 कोटी ते वीर्य शत ध्रौम कुलोत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगरी कालकदोद मौर्य कालके महासुर युद्धाशी सज्ज होऊन आज्ञेने चला त्वरे प्रकर शास्त्रा तो शुंभ आज्ञा दैत्यांशी देऊन सहस्र सैन्य घेऊन वृद्धाशी रणी जात असे भयंकर दैत्य सेना बाहुनी चंडिकारणी टंकार नादे भरवी धरणी गगनांतर देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहु मनुष्य सिंह घंटांच्या नाद गेला दिगंतरा उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव तो बोल नाद तो ऐसा ऐकून दैत्य धावले चंडिका सिंह कालीशी सक्रोधक सर्व घेरती ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी ज्या पराक्रमी संपन्न देवांच्या प्रतिमा तुझ्या चंडिकेजवळी गेल्या दैत्य संहार इच्छुनी रूपवेश ज्या देवाचा शक्ती त्याची तशी दिसे शस्त्रास्त्र घेऊन हाती आल्या युद्धात देवता हंसयुक्त विमाने अक्षसूत्र कमंडलू आली स्त्री ब्रह्मादेवाची शक्ती ब्रह्मानी ती रणा माहेश्वरी ऋषभीशी त्रिशूल वरधारिणी कर महानागाची भाळी चंद्रार्धभूषण कार्तिकेयाची जी शक्ती मयूर वरवाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा वैष्णवी गरुडासीन शंख चक्र गदाधर शारांग धनु हाताशी एका हातात खडकते श्रीहरियज्ञ वारा ही शक्ती जेतया वाहरा स्वरूपे आली युद्धक्षेत्री उपस्थित नारसिंही नृसिंहाची नृसिंहापुरी आली ते ती केश झाडीता क्रोधे तारे ते पडती धरणी इंद्रशक्ती वज्रहाती ऐरावतावरी दिसे प्रतिंद्र तिचे रूप सहस्र नेत्र साजरे देवशक्ती सवे चंडी पाहुणी रणशंकर वधावी शीघ्र हे दैत्य आज्ञास चंडीशी देत असे देवीपासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रगट संग्रामी गरजे शतशिवाताशी ती अपराजिता देवी जटाधोमिल शंकरामने तो दूत होऊनी बोध शुंभ निशुमदे त्या ते गर्वांतापाशी तसेच दैत्य सैनिका निश्चित युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा दैत्यांनो जा पाताळी जीवित पाहिजे तरी त्रिलोक्यराजे द्या इंद्रा देवांशी यज्ञ भागतो मला विमान तो भारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हाला आगी भक्षतील तक्षणी शिवदूत जिचा झाला तैशी सन्मान्य जी जगी शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात झाले शिवबोधासे कोणी कात्यायनी जिथे असे सकृद दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले मस्त हृदय ज्यांच्या ते दैत्य अस्र झोकती वृष्टीशक्ती बाण आदी देवी लागुनी मारती कारुणी धनुष्याशी वस्त्राशी प्रति शस्त्र दे शस्त्रास्त्र तोडी दैत्यांची देवी भीम पराक्रमा शूल मारुनी ती काली छटवांगे मधुनी गुणा शत्रूच्या घेऊनी प्राणा विचारे रणभूमीशी ब्रह्मांडिक मंडलीचे जलफेकी जिथे कुठे तेथील शत्रुनी तेज होती हीन पराक्रम माहेश्वरी त्रिशूला आणि चक्र मारून वैष्णवी कार्तिकेयाची जी शक्ती देते संहार साधित इंद्रिय शक्तीची या वज्र
शतशः दैत्य दानव रक्त सांडून अंगाचे पडले निष्प्राण भूमीसी वाराही दंत दाडानी चक्राने वर साधुनी असंख्य दैत्य संहारी विचिन्न लोळती भूमी नारसी नखाग्राने फाडी दैत्य महाबली करुणी सिंह नादासी रणी फिरे भयानक शिवदूतीची या नादे भयभीत सुरते शिवदूतीची असते वध त्यांचा होत क्षणी मातृगण महाक्रोधी वदता दैत्य सैनिका पळाली असुर सेना भयानी प्राणे घेऊनी दैत्यांशी पळता पाहे रक्तबीज महाखळ युद्धा लागित एकाळी या संग्रामी धावला रक्त देहातून त्यांच्या सांडता एक थेंबही तद्वत दुसरा दैत्य उद्भवे लढण्यारणी इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधोनी घायाळ दैत्य झाला थेंब रक्तातून आली तितके दैत्य धावले युद्ध खेळावया लागी सर्वांची पूर्ण अर्थता वीर्य बल शौर्ययुक्त रक्तबीज समानते रक्त थेंबातून तेथे दैत्य उद्भवले रणा मातृगणासवे घोर खेळती युद्ध शूरते शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाली संग्राम भुवरी पुन्हा वज्राची या गावे घायाळ रक्त सांडितो रक्तबीज असंख्यात होती शतसहस्रिक वैष्णवी चक्र सोडून करी घायाळ देते तो एंद्री बारी गदा त्याला शरीर छिन्न होत असे चक्राचा घाव घालून रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्तबीजाने जगमंडळ व्यापले शक्ती मारोणी कुमारी वाराही खडग घालून माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी गदा घात करून असो शौर्यपूर्ण दाविले शक्ती शूलादी घाताने सांडले रक्तभूमीशी रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज जिथे तिथे भयभीत झाल्याची ती तेने संग्रामी देवता पाहुणी खिन्न देवांशी काली चंडीशी म्हणे चामुंडे आपले मुख पसरावे तुवा त्वरे माझी या शस्त्र पाताने घायाळ रक्तबीज हा रक्तबिंदूशी त्याच्या या ग्रासावे अथवा महामुखे संहारता रक्त सारे विचारता रणात तो आशीन होऊन तो दैत्य नष्ट होणार निश्चित ईशा युक्तीने पुन्हा रक्त रूपांतरानं ये ऐसे बोलून पुन्हा रक्तबीजाशी मारित शोषले रक्त कालीने क्रुद्ध रक्तबीज जरी गदा चंडीवरी हानी नाश इच्छित देवीचा थोडी दुःखी ना झाली गदा सोचोनी चंडिका रक्ताबीजाची या देही देवीने घाव घातले सांडले रक्त जे त्याचे कालिका नष्ट ते करी रक्तापासून जे दैत्य मारी देवी तक्षणी वज्रबाण खटगरुष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्त संहारी तेने दैत्य नव्हे पुन्हा येणे विधी शस्त्रास्त्राने रक्तहीन महाखळ पडला निष्प्राण पृथ्वीशी रोपाळा रक्तबीज तो अपार सौख्य देवा ते आनंद थोर दाटला महादैत्याची अवधे धैर्य देवांशी झाले मातृगणा महासौख्य रक्तबीज न राहिला रणोन्मादे अतिहर्षे रणी नाचती देवता श्री अच्युत विरचिता प्राप्त भात टीका श्री मार्कंडेय पुराणी सावळिके मनवंतरी देवी महात्म्य अष्टमोध्याय श्री कुलदेवता चनार ब्रह्मसु वाचे एक अर्ध श्लोक 61 एकूण 63 संपूर्ण 502 अध्याय 9 आणि शुंभवध ध्यान वृत्त वसंत तिलक बंदूक कांचन तनू रुचिराक्षमाळा शोभे भुजेत वरदांकुश भाळा चंद्रार्ध नेत्रत्रयी सुंदर अर्धनारी भावी तिला शरण मी नीत आनंदकारी ओम राजवाच छंद अनुष्टुप विचित्र कथा हे ऐशी स्वामी सांगिततील मज देवीच्या महिमा भारी रक्तबीजवधामुळे रक्तबीजाराणी वेला आता शुभ निशुभ जे कर्तव्य करती कैसे ते व्रत इच्छिते मन ऋषिर्वाच रक्तबीजादी दैत्याचे निष्प्राण पाहतारणी शुंभ निशुमाने क्रोधाने अतिसंतप्त झाले निशुमस्तरे धावे घेऊन दैत्य सैनिका दैत्य नाशास पाहुणे क्रोध अंतरी दाटला मागे पुढे चौबाजू क्रोध शस्त्र घेऊन धावती चावरी ओठा दैत्य देवीशी मारण्या शुंभ सक्रोध तो धावे हरवी मातृकागण माराव्या चंडिकेशी संग्रामी झाला उभा मेघापरी बाण वर्षात रणी चाले भयंकर शुंभ निशुमते योद्धे देवीशी युद्ध खेळती त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारोनी घाव केली तया विरागी आघात झाले तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊनी देवीचा सिंह लक्ष्मी मस्तकी घावतो करी शूरप्राण देवीच्या शुंभाच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडी तक्षणी लागता तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडणी खंडली मध्य द्विभाग होनी पडे सुक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुनी देवीने मारुनी बुक्का शूल मध्येच तोडला चंडीवर गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडून टाकी ऐशी चंडी पराक्रमी परशु घेऊन येता देवी बाणास फेकुनी विशुंभाशी रणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमीशी बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढूनी वधावया अंबिकेशी रणी तो धाव घेत असे अनुपम भुजा 8 सायुध बसला रती झाकले नभशुंभाने शोभा अद्भुत ती दिसे तो येता शंक देवीने वाजविला ती बळे प्रत्येक आवडून केला शब्द दुस्सह संगरी घंटाती वाजली भारी देते चित्ती धरारले दिशा दाही भरून या ध्वनी गेला न भावरी तेव्हा गरजत सिंह गजत चित्कार थांबले गर्जनेने मुगेंद्राच्या गुंजित झाले जग कालीने उचलून या हात भुवरी मारले त्याचा शब्द वाढवणी पहिले शब्द थोपती शिवदूती अट्टहास करिता दैत्य तेरणी होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला देवी म्हणे अरे दृष्टा आता येथे उभा राहा तेने धैर्य देवतांशी जो जय हो गर्जती मुखे शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती जिच्या देवी मारोनी बोथाटी शक्ती केली पराजित शुंभ तेव्हा सिंहनादे गजवी त्रैलोक हे ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण
शुंभ तोडी दया शरावी शूलाने मारिता शुंभ आदी मूर्छा पडे भूमी डोळा न उघडी ऐसा निचेष्ट पडला खळ विशुंभ होणी जागा मूर्छेतून हिरणामध्ये देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करीत असे दश सहस्र बाहुनी निशुंभ चक्र फेकीत आच्छादन झनी केले चंडिकेवर त्याविरे दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडोनी ती शर चक्रबाण तयाचे ते तोडी क्षण न लागता निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरोणी या वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला गदा तोडली देवीने मारुनी तलवार ती दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्यात तिला चंडिका पाहुणी ऐसे शूल फेकी तयावरी छाती फोडून या त्याची शूल तो राहिला उभा दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तनुतुनी देवीशी बने त्वेषाने राहा उभी देवीने खडग फेकून त्याचे मस्तक तोडले हासली जोर जोराने दैत्य तो पडला धनी सिंह कठोर दाडांनी दैत्यांचे कंठ फोडित काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य बंडाळे कौमारीने किती काशी केले निष्प्राण संगरी ब्रह्मानीच्या मंत्रणी रे निस्तेज झाले किती त्रिशूले माहेश्वरीच्या छिन्न कित्येक झाले वाराही ती सुळे मारे तेने मेले किती खळ वैष्णवी चक्र सोडणी किती दैत्यांशी छेदित ऐंद्री ती वज्र मारून असंख्य वधिव दुर्जन दैत्य मेले तर ते काही पळाले त्यातून किती काली शिवदूती सिंह यांनी संहार मांडला श्री अच्युत विरचिताया प्राकृत भारती टीकाया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरी देवी महात्म्य नमोद्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु वाच 2 श्लोक 39 41 संपूर्ण 543 अध्याय 10 ध्यानवृत्त वसंत तिलक जी तप्त हेमत पावक चंद्र सूर्य नेत्रा धनु शर युतांकुश पाशशूल बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदय ध्यात धृतेंद्र लुका कामेश्वरी हृदय ध्यात धृतेंदुलेखा ओम ऋषिरुवाच छंदनुष्टुप निशुंभ प्रिय बंधुशी दैत्य सेने सवे मृत पावणी शुंभ सकृदे बोले तो अंबिके प्रती गौरांधऊ शिका दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी सहाय्य तुझं सर्वांचे तेने विजय हो तुझा देवी वाच दृष्टा अन्य नसे कोणी मी एकटी जगी माझ्या विभूती या साऱ्या मदरूपी मिळती पहा ब्रह्मांनी आदी ज्या देवी अंबेच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पायी शुंभ महावली देवी वाच माझ्या विभूती ज्या होत्या मद्रपी लीन होणी एकटे रणी मी येथे स्थिर व्हावे तू अशुरा ऋषिरुवाच पाहती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल शस्त्रास्त्र बाण वर्षेने लढती ते परस्पर भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी ह्या जना दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्या युद्धावरी शुंभ निवारक अस्र विच्छिन्न करी सत्वर दिव्यास्त्र शुंभ जे टाकी देवी होकार गरजुनी तोडी तेव्हाच अस्रांना अद्भुत परमेश्वरी असुर तो टाकी बाणा शस्त्रास्त्री देवी झाकली सक्रोध बाण मारुनी देवी तोडी धनुष्याची शक्ती सोडी महादैत्य येता ती अंबिकेवरी देवीने चक्र मारून ही शक्तीमध्येच तोडली शतशी दीप्त देशी ढाल घेत तलवार तो चौताळून या क्रोधे धावला देवीचे वरी चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्या क्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला मृदगल घेऊन हाती दैत्य देवीचं लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मृदगल तोडता त्वरे मुक्का मारावयाला मूठ बांधी महाकड देवीशी मारता मुक्का चपेटा दे सुरेश्वरी छातीत तया दैत्यांच्या थोर आघात झाला शुंभ एका चपेट्याने पडला धनी मूर्छित पूर्वत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली भात लढती दोघे शुंभ देवी महाबली बरेच युद्ध पाहता नेत्री सिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करती चित्ती आकाशी शस्त्र दाटती बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलून या शुंभाशी पाडी भुवरी देवी ती तो दृष्ट उठला वेगे तेव्हा सावध होणी मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावता देते राजे शुंभ आला पाहुणी आपल्याकडे त्रिशूल फेकुनी देवी पाडी त्याला धरेवरी समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित तेधवा उडाला प्राण दैत्यांचा देवीशी जय लावला प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोक तक्षणी दुरात्मा शुंभ तो मेला नभसू स्वच्छ झाली उल्कापात होते ते थांबले वेग उच्चिळ नद्यांचे निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती शुंभ मेला परिसोनी देव हर्षित अंतरिक अंधर्व गाती गीताशी वाजती वाद्य मोहक अप्सरागण तालाशी धरुणी नाचतो नभी वायू सुपावहन वाहे सूर्य करे प्रकाशती प्रज्वल झाला अग्नी भीषण शब्द थांबले श्री अच्युत विरचिताय प्राकृत भारती टीकाय श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य दशमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु उवाच 4 अर्धश्लोक 1 श्लोक 27 29 संपूर्ण 575 अध्याय 11 देवता स्तोत्र करीती देवीचे शुभमंगल देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना ध्यान छंद आर्या गीती बाल रविवत कांतिक शशी भाळी सुस्तन त्रैनेत्री सुहास्य वदनावरती वरदा कुशपाश अभयते हाती ओम ऋषिरुवाच वृत इंद्रवज्रा देवी वदी शुंभ महासुरेंद्रा इंद्रादी वन्नी करुणी सामोरा कात्यायनीशी सुरस्तोत्र गाती त्यांचे प्रसन्नानंद देई कांती देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला
अधीश्वरी तू चराचराला आधारभूता जगतास एक मयी स्वरूपा स्थित तू अशोक शौर्या सीमा तो पार नाही पाणी जगा तृप्ती तुझेनी होई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मुलाग्र विश्वा परमा तू माया मोहितत्वाय जगतास केले मोक्षा तू आलोक किती कनेले विद्या समजता तूच देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्याप्ती सगळा जगाला वाणी पराशब्द ना तुझ्यास्तवाला छंद अनुष्टूप सर्वभूत स्थिता देवी स्वर्ग मुक्ती प्रदायिनी स्तवाय योग्य स्तोत्र उक्ती अन्य न याहुनी सर्वांच्या बुद्धिरूपाने हृदय तू अधिष्ठित स्वर्गापवर्ग दे देवी नारायणी नमस्ते कलाकाष्टादी रूपाने परिणाम प्रदायिनी विश्वनाशोत्तर शक्ती नारायणी नमस्ते सर्व मंगल मांगले शिव साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते सृष्टी स्थिती विनाशाही शक्ती भूते सनातनी गुणाश्रय गुणमये नारायणी नमस्ते शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्यात्री हरे देवी नारायणी नमस्ते हंस युक्त विमान स्थिते ब्रह्माणी रूपधारिणी कोशांभक्षरिके देवी नारायणी नमस्ते त्रिशूल चंदाही धरे महावृषभ वाहिनी माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमस्ते मयूर मुकुट वृत्ते महाशक्ती धरे नगे कमारी रूप संस्थाने नारायण नमस्ते शंकर चक्र गदा शारंग गृहीतर पर मायुदे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमस्ते हाती उग्र महाचक्र दाढेवरी वसुंधरा वरारूपिणी शिवे नारायणी नमस्ते नृस्य रूपिणी उग्रा दैत्यनाशार्थ उद्यमी त्रलोके त्राण सहित नारायणी नमस्ते किरीटिनी महावज्रे सहस्र नयनोज्वले वृत प्राण हरे इंद्री नारायणी नमस्ते शिवदूती स्वरूपेण रुद्रदैत्य महाबले घोररूपे महारावे नारायणी नमस्ते द्रष्टा कराल वदने शिरोमाला विभूषणे चामुंडे मुंडमंत्रे नारायणी नमस्ते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वदे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमस्ते मेधे सरस्वती वरे भूती बाभ्रवी तामसी पाविनीते ईशे नारायणी नमस्ते सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयात रक्षी हे देवी दुर्गे देवी नमस्ते ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रय भूषित सर्वभयातु निरक्ष कात्यायनी नमस्ते ज्वाला कराल अत्युग्र सर्वसंहारकारी जो त्रिशूल भद्रकालीचा हरो भय नमस्तुते ते नाशवितेज दैत्यांचे आपल्या ध्वनीच्या स्वरे पापनाशवितो घंटा वृक्ष माता जशी सुता सुशोभित खडग हाती दैत्यांचे रक्तमांसजा चंडिके शुभतेने हो प्रणाम तुझा आमुचा आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा अपूर्ण तू रुष्ट होता आश्रित जे तेन विपत्ती त्यांना त्वदाश्रितांचे बळ पीडितांना येणे विधित्वा रणंग केला हा दैत्य सिंधू क्षणी आटविला रूपाधरुणी बौद्धात्ममूर्ती केली लिलात्वा खरी कोण व्यक्ती विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा वेदादी वाक्यात तुझीच संता ममत्व करते तर महादंकारी तू चाळविशी भ्रमी वृष्टी सारी जेथे अतिउग्र विषारी नाग होते जेथे रिपू डाकू महाक जाग दावानली सिंधुत सोबतीशी तू रक्षिसी या सकळाच्या नासी विश्वेश्वरी पाळशी तुच विश्वात्मिके धरशी तुच विश्वेश्ववंद्या तुझं नम्र होती ते धैर्य विश्वी सकळास देती वृद्ध वसंत तिलका व्हावे प्रसन्न परिपालिनी शत्रुहंते रक्षित दारिपू भयाता आमा समर्थे पापास नाश करुणी सुखवी जगाला उत्पात पाक शमवी जनापदाला छंद अनुष्टुप पाव आम्हा विनम्राना देवी विश्वार्धी हारिणी त्रैलोक्य पूजनीय तू सर्वांशी वरदान दे देवी वाचवर मागा देवतांनो इच्छा जे तुमचे म्हणी स्वरूपकारासाठी मी वर देईन सत्य तो देवता वाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर आमचे वैरी जे कुणी दाश त्यांचा करी सदा देवी वाच वैवस्वत मनवंतरी 28 युगामध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण नंद गोपगृही वायुषदागर्भी जन्मुनी विद्यांचलात राहुणी वदिन दैत्य मी तेथे रौद्रावतार घेऊनी पुन्हा पुढे भूमीवरी विप्रचित्त नावाचे दानव भजवारणे वदतात या दैत्यांशी क्रोधा वशमुखामध्ये डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्यलोकात मानव रक्त दंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा शतवर्षी अनावृष्टी जेव्हा होईल भूमीशी मन होणे अयोनिजा स्थविती मुनी ते मज पाहिन शतनेत्राने मुनी जना मी ते क्षणी कीर्तनी गातील तेने शताक्षी म्हणून मला तत्काळी जेव्हा मध्ये ही शाख उत्पन्न होतील अवृष्टी तोरी लोका देतील प्राणदान ते शाकंबरी नाम माझे तेव्हा होईल भुवरी त्या अवतारी मी नामे वधीन देत दुर्गा देवी महाख्याता तेने पावे नाव मी भीमरूप हिमप्रांती मज येणे असे पुन्हा क्षया मुनी वृंदार वधीन राक्षसांस मी भक्तीने नम्र होणी स्थविल मुनी मज भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भुवरी अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी षटपद भृंग होणी दया महादैत्यां लागी होईन प्राणहंती मी भ्रामरी नाम घेऊन स्तोत्र गातील ते जन पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा अवतरुणी तेव्हा मी करीन नाश शत्रूंचा ओम श्री अच्युतविरिचितायो प्राकृत भावते टिकाया मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य एकोदशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण वस्तू वाच 4 अर्धश्लोक 1 श्लोक 50 49 संपूर्ण 630
अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यान वृत्त शार्दूल विक्रीडित कांती वीज जशी मुगेंद्र होना भासे अतिभीषण कन्या खडग धरोनी ढाल करती भावे जिचे सेवन हाती चक्र गदा धनु शर असी पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशीधरात्रे नेत्रत्रया ध्यातमी ओम देवी उवाच छंद अनुष्टू प्रतिदिनी जो एकाग्र असतो तर हे गात राहील निश्चय सकळ बाधा नाशुनी राहितो सुखी मधुकैटभ संहार महिषासुर घात जो शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशीशी नवमीशी मनातून भक्तीने एकती माझे महात्म्य अतिउत्तम ते अशी पापस्पर्शना आपत्ती राहीना कुणी दारिद्र्य पिढीना त्यांना न होती दूर प्रेमळ चतुर्चेन भय राही भय राजांना डाकूचे अस्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना म्हणून महात्मे माझे वाचावे विचित्र देऊनी एकता भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा महात्मे वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरी संविधान नित्य माझे महात्मे ज्या स्थळी सन्निधान तिथे माझे तिथून नस जाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्मे पाठ जे माझे एकता वाचता बरे विधी जाणो तो करी भाविक मतपूजा बलिपूजा होमादी सहर्ष सेवने मला शरदकाली महापूजा वार्षिकी करतात जे देवा महात्मे माझे भक्तीपूर्वक एकती नाशती आपदा साऱ्या धनधान्य मिळे सुत संदेह काही ना यात प्रत्यक्ष फळ हे असे महात्मे एकता माझी कथा उत्पत्तीची या शुभ पराक्रम संग्रामाचे एकता भय जात असे श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील जे श्रोत्यांच्या शत्रूंचा नाश कल्याण पावतील ते राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा शांती कर्मात सर्वत्र तसे दुःस्वप्न दर्शनी ग्रहाने ग्रासता कोणा महात्मा एकने बरे भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांता दुस्वप्न तेही सुस्वप्न होतसे पाठ हा असा बालग्रहाने आक्रांत बालका शांतिकारणे पडता फूट मित्राशी मित्रता जुळविल हे दुराचारी यांचा नाश करी महात्मे श्रेष्ठ हे राक्षस भूत पिशाच पाठ मात्रेच नाशती माझी सर्व ही महिमा माझी सामिप्य देतसे पशुपुष्पार्घ्य धुपादी गंध दीपादी उत्तम विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्य भोग समर्पोनी वर्षाराधन दानत प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्मे एकता तिची पुण्य आरोग्य देत असे अवतार कथा माझी सर्वभूतात रक्षित युद्धचरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना मनुष्या भयवैऱ्यांची महात्मे एकता नसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मर्षी कृत त्यापरी तसे ब्रह्माकृत स्तोत्र सर्व सदहितकारक अरण्य प्रांत एकांती वनवा लागता वना निर्जनी डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना सिंह व्याघ्रा गजराणी येता पाठी भयप्रद राजा क्रुद्ध वधाधाडी अथवा बंद घालित वादळ उठुनी नाव बुडता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती तेव्हा उपस्थित आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तया मतप्रभावे सिंहादी डाकू वैऱ्यांची यामध्ये स्मरतापळी दूरविघ्ने मनमहिमा अशी ऋषिरुवाच बोलून हे भगवती चंडिका चंड विक्रम पाहता सर्व देवांशी जेथे तेथे ती गुप्त झाली देवता स्वाधिकाराशी निर्भय बघू लागल्या यज्ञभाग सुरा सर्व प्राप्त होण्यास लागला शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण जगदिध्वंसी देवता उग्र अतुल विक्रमी राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी राजा भगवती अंबा सोनी नित्यरूपती जगता रक्षण्यासाठी जन्म घेई पुनष्पना तीच विश्वासी मोहोनी जगता जन्म देत असे प्रार्थिता तुष्ट होनी रुद्धी विज्ञान दान दे भूपाळाती महाकाली ब्रह्मांडी व्यापले असे प्रलयांती महामारी रूप धारण जी करी समयी साथ होते जी अजन्मा सृष्टी रूपती सनातनी तीच देवी समयी सर्वांस रक्षित अभ्युदयाचे वेळी लक्ष्मी रूप मिळे जना दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तीच लागत स्तुती करता पूजोनी गंधव धूप पुलादिकी देत ती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावत टीकाय असे मार्कंडेय पुराणे सावनिके मनोन्तरी देवी महात्म्य द्वादशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु उवाच 2 अर्धश्लोक 2 श्लोक 37 41 संपूर्ण 671 अध्याय 13 देवीचा वर प्राप्त झाला राजसुरत वैशाशी ध्यानछंद अनुष्टुप बाल सूर्यापरी कांती चतुर्बाहू त्रिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुशवरा भय ओम ऋषिरुवाच इथे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी विद्योत्पत्ती तिचे हाती विष्णू माया भगवती तिच्यासाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित त्या परमेश्वरी जावे शरण राजया आराधकाशी ती मोक्ष भोग स्वर्गादी देतसे मार्कंडे उवाच क्रोष्टुके मुनी मेधाचे राजसुरते एकूणी त्या सुव्रता सौभाग्या ऋषीच करी वंदना ममता राज्यच्युतीने होता खिन्न अतिनृप महामुनी त्या बोधे राजा वैश्य नदी तटी अंबिका दर्शनासाठी तत्काल बेसले तपात देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तपसाधनी भुजती षोडश दोघे देवीची मूर्ती पाहतीची अल्पाहारी प्रथमते पुढे आहार वर्जुनी एकाग्रमन लावणी चिंतन तपी मांडती आपले रक्त देऊनी स्वप्रान बली वाहत आराधिती नियमाने 3 वर्षे महातपी प्रसन्न होई दर्शन
प्रसन्न दर्शनी चंडिका त्याशी बोलली. देवी वाच राजाविषयी जे तुमची अभिलाषा असे म्हणी मागा सर्वच मी देते. तपे संतुष्ट झाली. मार्कंडेय उवाच दुसऱ्या जन्मी राज्यश्री अखंड रूप मागत इह जन्मी शत्रुनाशगत राज्य मिळो म्हणे. विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नसो निरासक्त करी ऐसे नम्रत्वे ज्ञान मागत. देवी उवाच राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुझे शत्रू एक न राहील भोगशी स्थिर संपदा तेथे तू मरता होशी विवस्वानास बालक सावनिक म्हणून नामे ख्यात होशील पृथ्वीशी. वैश्ववर्या तुझ्या चित्ती जो वर मागणे तो मी तुझं वर देते हे मोक्षार्थ ज्ञान पावशी. मार्कंडेय उवाच ऐसे वर दिले दोघा अभिलाषित देवीने भक्ती स्तोत्र ते करती. एकूणी देवी अंबिका अंतर्धान तिथे झाली. सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होणी सावनी म्हणू होईल. ऐसे आशिष देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होणी सावर्णी म्हणू होईल. क्ली ओम श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावार्थ टीकाय श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके म्हणून तर देवी महात्म्य त्रयोदशोध्याय श्री कुलदेवता चरणा ब्रह्मस्तु वाच 6 अर्धश्लोक 11 श्लोक 12 29 संपूर्ण 701 माळ 99 मंत्र जप. ओम ए री क्ली चामुंडाय विच्चे 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 ओम ए री क्ली चामुंडाय विच्चे. तंत्रोक्त देवी सुक्त छंद अनुष्टुप नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन नम प्रकृती कल्याणी नेमे वंदितो तुला नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नम ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्य रूपा नमो सदा शरणागता कल्याणी सिद्ध रूपा नमो नम दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नम दुर्गा तू दुर्गम पारा तू सार सर्वकारिणी ख्याती आणि कतु कृष्णा दुर्मेशी नित्यवंदन अति सौम्य अति रौद्रा वारंवार प्रणाम नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमः जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई चेतना म्हणवी तसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये बुद्धी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्याची निद्रा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी क्षुधा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळ्यामध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा माझी शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळ्यामध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा माझी जाती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा ठाई लज्जा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळ्यामध्ये शांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई कांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः
जी देवी सकळाठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळाठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी दृष्टी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये माता रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये भ्रांती रूपा असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियांची अधिष्ठाती सर्व प्राण्यात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूपे जी सर्व व्यापणी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः वृतवंशस्थ अभिष्टलाभे स्तविती जिला सूर जियेस सेवी पाहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसो आम्हाला विपदा कुणीतरी उदंड दैत्यग्रासिता आम्हा सुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिलाचनी आम्हाला राहू विपदा कदा कुणी तंत्रोक्त देवी सुक्त श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु प्राधानिक रहस्य छंद ओवी ओम या सप्तशती रहस्य त्रयासी अनुष्टुप छंद नारायण ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती पावयासी जपावे छंद अनुष्टुप राजा बोले चंडिकेची सांगितली तुम्ही कथा सांगाव्या अवतारांच्या प्रधान प्रकृती आता विप्रवराहान मी नम स्वरूपाधना मला यथार्थ रूपे सांगावी साधना देवी प्राप्तीची ऋषी बोले राजा एक रहस्य गुप्त सांगतो भाविक भक्त अन्यासी कधी मी न निरोपिले सकळादी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दृश्य स्वरूपा जे व्याप्त या सकला जगा मातुलिंग गदा ढाल पान मात्र चतुर्भुजा नागलिंग आणि योनी जी धरी हाती राज या तप्त कांचना वर्णाची तप्त कांचन भूषणा शून्य या जगता लागी प्रकाश एक देवीचा सर्वत्र शून्य लोकांसी पावनी परमेश्वरी धरी जी रूप परम तामसी एक उत्तम गाळल्या काजळा दैसी श्रेष्ठ दाडा सुशोभित विशाल लोचना नारी कटिसी कृशती दिसे खडग पात्र शिरढाल हाती घेती चतुर्भुजा कमधार वक्षासी मुंडमाला तिच्या श्री महालक्ष्मी सती बोले तामसी देवता तिथे मी कोण माझे कर्तव्य सांग माते नमो तुला श्रेष्ठ तामसी देवीसी महालक्ष्मी देतदा ठेवते तुझ मी नाम सांगते कर्म जे तुझे महामाया महाकाली महामारी क्षुधा तृषा निद्रा तृष्णा एकवीरा काल रात्री दुरत्य या ऐसी तुझी नाम मला कर्तव्य करता जुळे सक्रिय नाम जे घेती पार्वती सुख ते जन बोलोनी हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरी सत्वगुणाने ती शुद्ध गौरीनी चंद्रिका जशी अक्षमाला अंकुशधारा वीणा पुस्तकधारिणी ऐसी ती देवता श्रेष्ठ नामे संबोधली तिला महाविद्या मध्यवाणी भारती वाक सरस्वती आर्या ब्रह्मी कामधेनु वेद गर्भावतीश्वरी तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती योग्य स्त्री पुरुष जोडे ती निर्मावे आपल्या गुणे बोलोनिया महालक्ष्मी श्री पुरुष दंपती निर्मित असे तयाखाली जी सुज्ञ कमलासना ब्रह्मा विधिवीरींची नाम देई नरोत्तमा श्री पद्म कमला लक्ष्मी नारीसी नाम देत असे महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष स्त्रिया त्यांची ठेविली जी का नामरूपे निवेदिता नीलकंठ रक्तभाऊ श्वेतांग चंद्रशेखर ते झाले नारी पुरुष महाकालीची या गुणे तो रुद्रशंकर स्थानु कपद्री त्रयलोचन त्रैविद्या कामधेनु तिसरी भाषाक्षरास्वरा सरस्वती गौरनारी श्यामल पुरुषाकरी जी नावे त्या दोघांची सांगतो एका राजया विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सतीचंडी सुंदरी शुभगा शिवा यशा त्या तीन युवती झाल्या पुरुष तक्षणी गुजग हे नेनती ज्ञाते वर्मास जाणती त्रैविद्या सरस्वती लक्ष्मीने विदिशी दिली रुद्रावरदात्री गौरी वासुदेवास लक्ष्मी सरस्वती सवे ब्रह्मा ब्रह्मांड उद्भवित असे गौरी सह रुद्रदेव करी ब्रह्मांड भेदन त्या ब्रह्मांडी महत्त्व पंचभूत समस्त हे स्थावर जंगम रूपे विश्वाची बुद्धी झाली लक्ष्मी सह श्री विष्णूने पोशिले सकलांप्रती गौरी सह महादेव सर्व संहार तो करी राजा महालक्ष्मी ऐसी सर्वसत्व महेश्वरी निराकार दिसाकार नाना नामे धरीत असे म्हणून अनेक नामे स्तोत्र मादले सुगंपती एकची नाम घेऊन तिचे स्तोत्र नवे पुरे छंद ओवी श्री प्राधानिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पण वस्तू एककृतिक रहस्य छंद अनुष्टुप ऋषी बोले ओम त्रिगुणा देवी तामसी सत्विकी ती शर्वा चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे योगनिद्रा श्री विष्णूची महाकाली तमगुणा मधुकैटपनाशार्थ ब्रह्मा स्तोत्र जिचे करी दशवक्त्रा दशभुजा दशपादा जनप्रभा विशालती सुशोभित नेत्रमाला दशत्रय दीप्त दशंधाडा ती भीमरूपा भयंकर रूप सौभाग्यकांती श्री प्राप्त स्थानात यांची हे खडग बाण गदा शूल चक्र शंख भुषुंडी ही धनुष्य परिगमुंड रक्तस्रावी धरीत असे अशी ही वैष्णवी माया महाकाली दुरत्य या आराधिता वश होई पूजकासी चराचर देवतांगातुनी झाली आविर्भूत महाप्रभा त्रिगुणाती लक्ष्मीदेवी साक्षात महेश्वर्दिनी श्वेतानना नीलभुजा सुश्वेत स्तनमंडला रक्तकटी रक्तपादा नील जंगा अजयजी सुचित्र घना चित्राजी माल्यांबर विभूषणा चित्रानुलेपना कांती रूप सौभाग्यशालिनी अष्टादश भुजा पूजा ती सहस्र भुजा सती आयुधे सांगतो आता उजव्या बासुरी डावीची अक्षमाला पद्म बाण खडग वज्र चक्र गदा त्रिशूल परशुशंख शक्ती घंटा आणि पाशतो दंड ढाल
पानपात्र धनुष्य कमंडलू अलंकृत भुजा यांनी बैसली कमलावरी सर्व देवमयी ईशा महाकाल लक्ष्मी अशी रूपा पूजिता सर्व लोकांचा देवांचा स्वामी होत असे. गौरीच्या जन्मली देही ती सत्वैक गुणाश्रय साक्षात सरस्वती ती शुंभासुर विनाशिनी अष्टभुजा हाती बाण मुसळ शूलचक्र ती शंख घंटा हल धनुधरी राजा महाबला भक्तीने पूजिता ऐसी लाभी सर्वज्ञता जीवानी शुंभ शुंभ असुरासा संहारी रणरंगी जी स्वरूपपत्र हे ऐसे राजा तुझं निवेदिल पृथकोपासना आता त्रिमूर्तीची परिसय दक्षिणेसी महाकाली वामभागी सरस्वती मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पृष्ठी पूजने महालक्ष्मीची या मागे पूजा ब्रह्मा सरस्वती दक्षिणेसी गौरी रुद्र वामांगी विष्णू लक्ष्मी ती पुढती महालक्ष्मीच्या अष्टदशा भुजे प्रती महाकाली वामांगी दक्षिणेसी सरस्वती राजा यांच्या पूजनासी दक्षिणे काल पूजने पूजा वामृती वामांगी अरिष्ट शांती इच्छुनी शुंभ निशुंभ नाशिनी जी देवी अष्टभुजेस पूजने तिच्या सवय नवशक्ती पूजाव्या भाव ठेवून दक्षिणेसी रुद्र पूजा वामांगी श्री गणेश तो तंत्रोक्त देवी सुक्ताने करावी लक्ष्मी पूजन चरित स्तोत्र हे मंत्र ज्याचे त्यांनाच गाऊनी पूजावे त्रयमूर्ती सेके एका किंवा अनेक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात. सरस्वती पापपुण्य त्यांच्या हाती त्या त्रिलोक महेश्वरी महिशांतक देवीसी पूजितोच जगत प्रभू म्हणेनी पूजना योग्य चंडिका भक्तवस्तला अर्घ्यादी की अलंकारे गंध पुष्पादी अक्षता धूपदीप नैवेद्याने पूजा अर्पावी देवीसी दैत्य भक्षवाहुनी करती तामसी पूजा सात्विकी नम्र होनी पूजा षोडश अर्पिती कापूर तांबूल भावे चंदन सुमनादी केवा मागी महिषासुरा भग्न मस्तक पूजने दुर्गेच्या हातून जो का दैत्य सद्गती पावला दक्षिण वाहन सिंह धर्माचे चिन्ह पूजने धर्मधारित से विश्वादेवीचा सिंह तो असे पूजनोत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे मग मध्यम चरित्र तेव्हा वाचावे हात जोडणी प्रथमोत्तर देसा तो पाठ निष्फळ पाठ समाप्त झाली या प्रदक्षिणा नमस्कृती निरालस जगदंबा वंदावी हात जोडणी सप्तशतीचे हे श्लोक मंत्ररूप महागुणी तिळघृतयुक्त खीर करावे हवना सवे सप्तशतीमध्ये स्तोत्र उच्चारे हवना करा नाम मंत्रोच्चारणे महालक्ष्मीस पूजने मनेंद्रियास रोधावे वंदावे ध्यात देवीसी आपण भुलुनी जीवा व्हावे तद्रूप भक्तीने असा भक्तीने पुजतो रोज जो परमेश्वरी सद्भाग्य पूर्ण भोगोनी सायुज्य त्यास देवीचे दररोज नसे पूजा चंडीची ज्याची या घरी पुण्य त्याचे जळे सारे कोपता परमेश्वरी म्हणून पूजी भूपाळा सर्व लोकमहेश्वरी शास्त्रोक्त पूजिता नित्य चंडिका सौख्य देईल छंद ओम इति वैकृतिक रहस्य टीका प्राकृत भावात श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु मूर्ती रहस्य छंद अनुष्टुप ऋषी बोले ओम नंदा या नावाची नंदकन्यका स्तविता पूजिता विश्वभक्त आदी नव्हतसे कनकोत्तम कांती ती सोनेरी वस्त्र सुंदर देवी स्वर्णलतिका कनकोत्तम भूषणा चतुर्भुजा पाशांकुशे पद्मशंके सुशोभित इंद्रा कमला लक्ष्मी ती श्री रक्मांबुजासना जी रक्तदंतिका नामे देवी सांगितली तुला आता स्वरूप वर्णिन एक निर्भयाकारी जे रक्तवस्त्रा रक्तवर्णा रक्त सर्वांगभूषणा रक्तयुधा रक्तनेत्रा रक्तकेशाती भीषणा रक्ततीक्ष्ण रखा रक्तदशना रक्तदंतिका श्री प्रियपती जैसा भक्ता सेवी तशीच ही पृथ्वीपरी विशाला ती सुमेरू युगुलस्तनी लांब रुंद स्थूल मोठे आकार ते मनोहर ते कर्कश परिदीप्त सर्वानंद पयोनिधी या स्तन पानाने भक्तांच्या पूर्ती सर्व कामना खडक पानपात्र हल हाती मुसळ जी धरी प्रख्यात रक्त चामुंडा देवी योगेश्वरी अशी तिने व्यापले सारे हे जगस्तावर जंगम जो तिला पूजितो भावे व्यापतो चराचरी प्रतिदिन करी स्तोत्रा लक्षी देवी तया प्रती प्रेमे पाही निजभक्ता पतिसी सती ते जशी शाकंभरी नीलवर्णा नीलोत्पल विलोचना गंभीर नाभी त्रिवळी विभूषित कृशोदरी कर्कश शिखराईसी गोलपुष्ट घनस्तनी बाण पद्मधरी हाती धनुष्य मुठीसी असे पुष्प पल्लव मुलादी फल शाख असे करी क्षुधा तृषा मृत्यू भया हरती जे सुधारसी शाकंभरी शताक्षी ती मंती परमेश्वरी विख्यात रूप दुर्गेची कांतिमान मनोहर विशोकादुष्ट दमनी शमनी दुरिता पदा उमा गौरी सद्दी चंडी कालिका तीच पार्वती शाकंभरी स्तोत्र ध्यान जप पूजन वंदन अक्षय फल ते देई अन्नपाना मृतस्त्वरे भीमादेवी नीलवर्णा दाडा दात चकाकती विशाल लोचना श्रीती गोल स्थूल पयोधरा चंद्रहास खडग शिर डमरू पान पात्र घे एक वीरा काल रात्री कामदाती प्रशंसती तेज दुर्दंश ऐसे जी भ्रामारी प्रशंसिती चित्रानुलेपना देवी चित्राभरण भूषिता चित्राभ्रमर पाणी ती महामारी प्रशंसिती अशा सांगितल्या मूर्ती चंडिकेच्या जनेश्वरा जगन्माता चंडिका ही विख्यात कामधेनूची तिचे रहस्य हे गुप्त भक्ता सांग निवृत्ता आख्यान दिव्य मूर्तीचे अभिष्ट फलदायक साधना करून सर्व करा चिंतन देवीचे सप्तजन्मार्जित घोर ब्रह्महत्यादी पातके
सप्तशती पाठ मात्रे किलमिषे सर्वनाशती देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलिलो जयाने पूर्ती सर्व मनोवांछित भावना प्रसादे सर्व मान्यत्व देवी सर्व जगन्मयी म्हणून ती विश्वरूपा नमितो परमेश्वरी छंद ओवी मूर्ती रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु देव्यापराध क्षमापन स्तोत्र छंद अनुष्टुप अपराध सहस्रो जे होती हातून माझी या मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन नेणे पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शेतापराधी जरी जो अंबिका नाम घेत असे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ न शके मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके दयेचे पात्र आहोगे जशी इच्छा तसे करी अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिक तया गुणे ते करी माफ हो देवी प्रसन्न परमेश्वरी कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी गुह्याहुनी अतिगुह्य तू माझा जप एक हा मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादानी सुरेश्वरी छंद ओवी क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु श्री स्वामी चरणार्पण नमस्तु श्री स्वामी समर्थ उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब अंबा माता की जय अंबा माता की जय अंबा माता की जय।